मोगलांची संस्कृती वेगळी आहे। हे राज्यकर्ते जे मुस्लिम आहेत त्यांची संस्कृती आणि मोहम्मद पैगंबरांची संस्कृती एक नाही आहे। इस्लामी संस्कृती जी साने गुरुजींनी सांगितली ती मोहम्मद पैगंबरांची संस्कृती आहे। आता तुम्ही काय करता, एखाद्याची पत्नी जर वारली त्याने तिथे मकबरा बांधला, ही मोहम्मद पैगंबरांची संस्कृती नाही, ही इराणची संस्कृती आहे। ताजमहल ही इस्लामिक संस्कृती नाही आहे ना। तर मला सांगा, मोहम्मद पैगंबराच्या काळामध्ये जेवढे जेवढे महान सहाबी झालेले आहेत त्यांची बी आम्ही मोठे मोठे ताजमहल बांधले असते, पण इस्लाम मध्ये या गोष्टीला मान्यता नाही आहे। मग ही संस्कृती कोणाची? इराणची आहे। तुम्ही इथं का करता? इथं मुसलमानांना छळता त्यांच्या नावानं। अरे मुसलमानाचा संबंध मोहम्मद पैगंबराशी, मुसलमानाचा संबंध या भूभागाशी, येथील महापुरुषाची, राष्ट्रपुरुषाशी, तुमच्याशी संबंध आहे। मोगलाशी काय संबंध आहे आमचा? आमचा संबंध कुराणाशी आहे, आमचा त्यांच्याशी संबंधच नाही। हे आम्ही आधी समजून घेतलं पाहिजे बांधवांनो। आणि काय आमचे मुस्लिम जे बांधव आहेत ते मोहम्मद पैगंबराच्या शिकवणीचा प्रचार करायचं सोडून, कुराणाच्या शिक्षेचा प्रचार करायचा सोडून, हे जे राज्यकर्ते येऊन गेले होते त्यांनाच घेऊन बसतायत। अहो, त्यांनी जर इस्लामिक राज्य स्थापन केलं असतं, मी तुम्हाला सांगतोय, इस्लामिक राज्य जर त्यांनी स्थापन केलं असतं तर मला सांगा, या 500-600 वर्षामध्ये येथे वर्णवाद, जातीवाद राहिला असता का? राहिलाच नसता। मग जातीवाद, वर्णवाद आहे कसा? कोणी श्रेष्ठ कोणी तुच्छ आहे कसा? याचा अर्थ त्यांनी येथील जे उच्चवर्णीय लोक आहेत त्यांच्याशी समझोता केला आणि येथील शोषित पिढी लोकांवर राज्य केलेलं आहे। मला सांगा बांधवांनो, भारतामध्ये 10 लाख मुलं दरवर्षी कुपोषणानं मरतात। भारतामध्ये 20 कोटी मुसलमान आहेत। मला हिंदू बांधवाला एकच विनंती करायची आहे, हिंदू बांधवांनो, या मुस्लिम बांधवाचं जर तुम्हाला प्रबोधन करायचं असेल तर मोहम्मद पैगंबराच्या शिकवणीनुसार करा। त्यांना सांगा, अरे मोहम्मद पैगंबर म्हणतात तो मुस्लिम नव्हे ज्यानं स्वतः पोट भरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा, मग तू असा कसा मुस्लिम आहेस? कुराण मध्ये ईश्वर म्हणतो की दारू पिऊ नये, कुराण मध्ये म्हणतो की दारू विकू नये, कुराण मध्ये म्हणतो जुगार खेळू नये, कुराण मध्ये म्हणतो धोका देऊ नये। तुम्ही त्यांना सांगा की अरे तू दारू का विकतोस, अरे मटका का चालवतोस, अरे गुटखा का विकतोस, असं प्रबोधन करा ना। आता नितेश राणेजीला माझी विनंती आहे आणि सर्व बजरंग दल, RSS, मोहन भागवतजीला विनंती आहे, तुम्ही सामान्य गरीब मुस्लिमांची मॉब लिंचिंग कशाला करायली? हा बिचारा कष्ट करून आपल्या लहान मुलाबाळाचं भरण पोषण करतो, आई वडिलांची सेवा करतो, हातावर त्याचं पोट आहे, याला मारून काय फायदा? तुम्हाला मुस्लिम द्वेष असेल तर तुम्ही एक काम करा ना, पुण्यामध्ये 10,000 करोडचा ड्रग्स आहे असं पत्रकार केतन किरोडकर म्हणतात। या ड्रग्सच्या व्यापारामध्ये कोणी मुस्लिम जर मदत करत असेल तर मारा त्याला। मी केतन तिरोडकर इंडो चायना बॉर्डर वरून बोलत आहे। ड्रग ट्रॅफिकिंग मध्ये पुणे पोलीस, नाशिक पोलीस आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला थांबवलं जात आहे तपास करण्यापासून। चांगल्या अधिकाऱ्यांना रोखण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हा काही मंत्र्यांना संरक्षण देण्याकरता ह्यामध्ये इंटरफिअर करत आहे। देहू रोड मामुर्डी पासून ते तुंगारली व्हॅली, गोल्ड व्हॅली पर्यंत 10,000 करोडचा ड्रगचा साठा पडलेला आहे। मी स्वतः देऊन तुम्हाला द्यायला तयार आहे। देवेंद्र फडणवीस, तुमच्यामध्ये जर दम असेल तर मला तुम्ही सपोर्ट करा, नाहीतर अटक करा। तुमच्या गुटखा बंदीचा कायदा येऊन सुद्धा गुटखा विकला जातो की नाही? मोहम्मद पैगंबर म्हणतात, जी गोष्ट मोठ्या मात्रेमध्ये नशा पैदा करते, निर्माण करते, त्याची क्षुल्लक मात्रा सुद्धा हराम आहे। आता मला सांगा, गुटखा, तोटा, तंबाखू हे हराम आहे, मोहम्मद पैगंबर म्हणतात, मारा त्या गुटखेवाल्याला। पंचशील मध्ये म्हटलेलं आहे, जुगार खेळायचं नाही, नशा करायचा नाही, कुराण मध्ये तेच म्हणलेलं आहे, या अय्युहल्लझीना आमनू इन्नमल खमरू वल मैसरू। आता मला सांगा, जो जुगाराचे अड्डे चालवतो मारा त्याला। नाही, त्याला नाही मारणार, कारण तो खाली आपल्याच बांधवाला मटका खेळायला लावतो, जुगार खेळायला लावतो, दारू पाजवतो आणि त्याचा हप्ता वर पाठवतो। म्हणजे वाईट काम करणाऱ्या मुसलमानाला तुम्ही सोबत घेणार, त्याचा आदर सन्मान करणार
आणि हा गरीब मुस्लिम कष्ट करून आपल्या आईवडिलाची सेवा करतो, आपल्या शेजाऱ्याशी सद्व्यवहाराने वागतो, त्याला मारून काय भेटणार आहे, त्याचा द्वेष करून काय भेटणार आहे? बांधवांनो, मी तुम्हाला एकच सांगतो, 5 वर्ष आधी 3 वर्ष आधी जे मुस्लिम नेते दाऊद इब्राहिमचे सहकारी होते ते आज किती संत महापुरुष आहेत की नाही? म्हणजे याचा अर्थ समजा की शेगाव मधला सामान्य मुसलमान जो आहे हा मुसलमान जातीवादी आहे, हा देशद्रोही आहे, हा पाकिस्तानदारजी आहे. आणि ज्याला तुम्ही 4-5 वर्ष आधी 3 वर्ष आधी म्हणत होते, ज्याला तुम्ही तुरुंगात टाकता, आता त्याला सोबत सत्तेसाठी घेता. याचा अर्थ हे आहे बांधवांनो, कोणताही नेता चांगला नाही, कोणताही नेता वाईट नाही, हे सत्तेचं गणित आहे. जो सोबत आला तो चांगला, जो दुसरीकडे गेला तो गद्दार. आता मला तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे की माझ्या मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना मी अजिबात म्हणत नाही आहे. हिंदू बांधवांना म्हणाल की तुम्ही आपला ग्रंथ वाचा, मी ख्रिश्चन बांधवाला म्हणाल की तुम्ही बायबल वाचा, मी बुद्धिस्ट बांधवाला म्हणाल की तुम्ही त्रिपिटक वाचा, मुस्लिमांना म्हणाल की तुम्ही कुराण वाचा, आणि हिंदू बांधवाला म्हणाल की तुम्ही वेद वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही की सर्व मानव एकच आहे, सर्वाचा निर्माता एकच आहे. आपसामधले मतभेद निघून जातील. पण हे केव्हा होईल? ज्ञान प्राप्त केल्यावर. अज्ञानच प्राप्त करणार नाही तर मग कसं?